का पुण्य संचय होतात नाही का। नवे नवे त्या चंद्रभागा मातेचं फक्त एकदा डोळ्यांनी दर्शन घेतलं का सगळेच्या सगळे तीर्थाचं दर्शन त्या ठिकाणी होतात। अवघेची तीर्थे घडती एक वेळा, घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। अशी चंद्रभागा माता डोळ्यांनी पाहिल्यानंतर जर माणसाचं पाप जात असेल, पुण्य उदयाला येत असेल, ही चंद्रभागा माता आहे तरी कोण। एक दोन अभंगामध्ये आपण त्या ठिकाणी असं हे केलेलं आहे की ऐकलेलं आहे, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी ती गंगा। आता भीमा आणि चंद्रभागा, मग भीमा कुठं वाहते, चंद्रभागा कुठं वाहते, त्या दोघींचा संगम आहे का महाराज। ती पुढे जाऊन कोण होते ते सुद्धा पाहावं लागेल। चंद्रभागेच्या संबंधामध्ये खूप असं काही वर्णन आलेलं आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी चंद्रभागा मातेचं वर्णन आलेलं आहे। संत महात्मे सांगतात, जेव्हा गोदावरी गंगा मैया सुद्धा नव्हती, जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा सुद्धा चंद्रभागा होती। अशी चंद्रभागा असलेली ती जी माता आहे, जिचा काळ अत्यंत जुना सांगितला गेलेला आहे, ही चंद्रभागा माता नेमकी आहे तरी कोण। मग चंद्रभागा माता जर आहे तर खऱ्या अर्थाने ती भीमा होती, मग ती चंद्रभागा कशी झाली। तर तुम्हाला सांगू, नीरा नरसिंगपूर पाशी तिथूनच जवळ कुठंतरी एक सत्संग आहे, म्हणजे एक गाव आहे, मला नाही माहिती सांगता येईल। त्या ठिकाणी भीमा नदी, काही संतांच्या माध्यमातून जर विचार केला तर भीमा नदी तिथून संपते, तिथून चंद्रभागा असं नाव दिलं गेलेलं आहे। पण आपली जी श्रद्धा आहे किंवा जे साधू संत सांगतात, आताचा रेल्वेचा पूल ते विष्णुपद इथपर्यंत मातेचा जो आकार आहे तो चंद्रासारखा आहे, आणि म्हणून चंद्रभागा। दुसरी गोष्ट, चंद्रभागा शब्दाचा अर्थ आहे चंद्रभगा, चंद्रभगा, भगा भगा। इंद्रा पडली बगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा। ज्या ज्या वेळेला यांनी काही असं वाईट घडतं त्याच्यातून निर्मिती चांगल्याची आहे। मी काल बोललो त्या बाबतीमध्ये। काय झालं, एकदा सुंदर दृष्टांत आहे। देवांचे गुरु बृहस्पती, आणि हे बृहस्पती त्यांची पत्नी, त्यांचं नाव आहे तारा माता, तारा। आता त्यांना ते सुंदर अशी एक पत्नी होती, त्यांचं सगळं जीवन चांगलं चालू आहे, आणि असं सगळं चांगलं चालू असताना बृहस्पती त्यांचे शिष्य, ज्यांनी चंद्राने धारण केलेलं आहे, शिष्यत्व धारण केलेलं आहे, अशा शिष्यानी कामवासनेच्या पोटात भरात त्या ठिकाणी माता तारेचा त्या ठिकाणी उपभोग घेतला। आणि हा उपभोग घेतल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने ज्या वेळेला बृहस्पतीला माहिती पडलं की यांनी अशा पद्धतीचं पाप केलं, ते पाप केल्यामुळे आता मात्र बृहस्पतींना राहावलं नाही, राग आला। आणि राग आल्यानंतर बृहस्पतींनी चंद्राला शाप देऊन टाकला, चंद्रा अरे गुरुपत्नीचा त्या ठिकाणी भोग घेतोस, अशा पद्धतीची कुबुद्धी तुला सुचली तरी कशी। असे चांगल्या क्षेत्रात राहून तुला वाईट वृत्तीला जावं लागतं का, तुला मी शाप देतो आहे, तुझ्या कला तुटून पडतील, तुझा ऱ्हास होईल, ऱ्हास होईल। आता हे जसं त्यावेळेला त्याला माहिती पडलं, चंद्र घाबरला, पुरता घाबरला, आणि आता काय करावं म्हणून आता विचार करतोय। तेवढ्यात त्याचा लक्षात आलं, आता आपल्याला कोणाला दुसऱ्याला शरण जायचं नाही, आपण पाप केलीत, आपल्या हातून चूक झालीत, नकळत चूक झालीत ना, या पापाचं निरसन करण्यासाठी आता एकमेव जिथं पाप झालं त्यालाच शरण जायचं। म्हणून बृहस्पतीलाच चंद्र शरण गेला आणि विनंती केलीत, गुरुजी माझ्या हातून थोर चूक झालीत, मोठी चूक झालीत, माझ्या हातून असं पातक घडायला नको होतं गुरुजी, पण वासनेच्या भरात मला ते कळलं नाही, गुरुजी काहीतरी असं करा जेणेकरून माझ्या या
हे जो मला क्षाप मिळाला त्याचं क्षालन झालं पाहिजे. पण बृहस्पती आहेत, ते बृहस्पतीला राग आलेला आहे तर लवकर निवारण होत नाही. पण एकदा का साधू संतांचं अंतकरण द्रवीभूत होत असतात त्यावेळेला बृहस्पती म्हटले, चंद्रा तू केलेलं पातक फार मोठं आहे, याच्यापासून तुला क्षमा करावी तेवढ्या तू लायकीचा राहिलाच नाही. पण तरी सुद्धा संत हृदय असल्यामुळे त्यांनी चंद्राला माफ करायचं ठरवलं. पण चंद्राला सांगितलं, चंद्रा तुला दिलेला जो मी क्षाप आहे तो निरसन होऊ शकत नाही, पण मी तुला त्याच्यावर उत्शाप म्हणून तुला उपाय म्हणून सांगू शकतो. काय उपाय दिला चंद्राला? त्याला सांगितलं, जा तुला मी उत्शाप देतो, दिंडीर वनामध्ये जा, तिथं लोहदंड तीर्थ आहेत, ते महाक्षेत्र आहेत आणि त्या महाक्षेत्रामध्ये सूर्यतीर्थ आहे. त्या सूर्यतीर्थावर जाऊन तू त्या ठिकाणी सूर्याची आराधना कर, तिथं स्नान कर. तुझं खऱ्या अर्थाने हे जे काही तुला पाप आहेत, हा जो तुझा क्षयरोग तुला झालेला आहे तो नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ज्या वेळेला चंद्राला बृहस्पतीने सांगितलं, लगेच त्या ठिकाणी चंद्र लोहदंड क्षेत्रीत नाम पंढरपूरला आलात. आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवान पुंडलिकांचं तुम्ही मंदिर पाहिलं, पंढरपूरला गेलेल्या साधकांना समजेल, त्या पुंडलिक महाराजांच्या मंदिराच्या समोरच जे चौखांबी बांधलेले आहेत ना, त्यालाच लोहदंड क्षेत्र म्हणतात. तिथं दगडाचे नाव तरतेत, तिथं लिहिलेलं आहे असं. त्यामध्ये सूर्यतीर्थ आहे, त्यामध्ये सूर्यतीर्थ आहेत. आता काय झालं, पूर्वी पाणी नसायचं, ते विष्णुपदापाशी एक बंधारा बांधलात ना, तो आता बंधारा आता मला समजते तेव्हाच बांधलेला आहे. म्हणजे समजते म्हणजे मी वारीला जात होतो तेव्हा, त्याच्या आधी नव्हता तो बंधारा. तेव्हा काय व्हायचं की माता गंगेचं पाणी म्हणजे चंद्रभागेचं पाणी पूर्ण संपून जायचं. तेव्हा ते सूर्यतीर्थ, गदातीर्थ, चंद्रतीर्थ या सगळ्या तीर्थाचं, अगस्ती तीर्थ या सगळ्या तीर्थीचं स्नान व्हायचं. आता ते पाण्यात बुडल्यामुळे दिसत नाहीत. आता चांगला पोहणारा असेल तर त्याच्याने ते जमलं तर जमलं, नाही तर एरवी इतरत्र कोणाला काही ते जमत नाही त्या तीर्थाचं दर्शन घ्यायला. पण तिथं सध्या सुद्धा सूर्यतीर्थ मात्र वरच ते त्या कुंडामध्येच आहे, लोहदंडामध्ये. त्या ठिकाणी त्या चंद्राने साधना केली आणि साधना करण्याचा परिणाम असा झाला की त्यांनी त्या ठिकाणी अनेक दिवस अनुष्ठान मांडलं. अनुष्ठान मांडल्यामुळे सूर्य त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या चंद्राला सांगितलं, काय झालं, कशासाठी माझी साधना करतोय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की, आवाज तू बंद केला का? त्याला सांगितलं, काळजी करू नको, तुला मी आशीर्वाद देतो. पहिल्या पक्षामध्ये तुझी एक एक कला वाढत जाईल आणि दुसऱ्या पक्षामध्ये तुझी एक एक कला कमी होत जाईल. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की कृष्ण पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षामध्ये देवाची ते वाढते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्राची कला कमी होत जाते. हा त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने चंद्राचं भग क्षीण केलेत, शांत केलेत, चंद्राला सुख प्राप्त करून दिलं. म्हणून त्या भीमा नदीला तेव्हापासून तिथं चंद्रभागा म्हणायला लागलेत, तिथं चंद्रभागा म्हणायला लागलेत. आता तिला चंद्रभागा म्हणायला लागल्यानंतर चंद्राने तेवढ्यावर थांबला नाही. चंद्राने एक विनंती केली, प्रभू माझी एक दुसरी विनंती अशी आहे, इथं मी साधना केली, अनुष्ठान केलं, म्हणून मला तुम्ही माझ्या या क्षयरोगापासून मला शांती दिलीत. पण माझी विनंती तुम्हाला अशी आहे की इथं जो कोणी येईल आणि या लोहदंडामध्ये खऱ्या अर्थाने स्नान करेल, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा तो लाभ मिळावा. त्याचं सुद्धा क्षयरोग, कुठले इतरत्र रोग असेल त्याचं निरसन व्हावं. म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो, हे तीर्थ कायम स्वरूपी या ठिकाणी सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ या नावाने प्रसिद्ध व्हावं आणि या ठिकाणी जो कोणी स्नान करेल त्याचं पाप नाहीस व्हावं, असा आशीर्वाद मला द्या. असा आशीर्वाद दिल्यामुळे त्या ठिकाणी सूर्यतीर्थाची निर्मिती झाली, चंद्रतीर्थाची निर्मिती झाली आणि त्याच ठिकाणी आजही जे लोक अंतकरण युक्त, श्रद्धायुक्त भावनेने ज्या ठिकाणी नामस्मरण करतात, साधना करतात, अनुष्ठान करतात, त्या लोकांचं खऱ्या अर्थाने पुण्य उदयाला येतं आणि पाप नाहीस होतं. तुम्हाला सांगू,
ते जे सूर्यग्रहण चंद्रग्रहण असतात ना, त्या सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये जे लोक विशेषत्वाने चंद्रभागा मातेमध्ये स्नान करतात ना, त्या कालावधीमध्ये अनुष्ठान करतात, त्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. इतकं सात्विकता त्या ठिकाणी माता चंद्रभागेमध्ये दडलेली आहे. अशी माता चंद्रभागा त्या ठिकाणी आहेत, म्हणून ती चंद्रभागा. आता चंद्रभागा आणि भीमा वेगळी आहे का? जे मग सांगितलीचं सुद्धा महत्व सामान्य नाही. भीमा नदीच्या संबंधामध्ये आपण जर श्रवण करत असाल तर त्या ठिकाणी त्या भीमा नदीला भीमरथी म्हणतात. आणि ही भीमरथी सुद्धा इतकी श्रेष्ठ नदी आहे की स्वतः शिवजी सांगतात, भैमी नाम महाभाग भीमस्य मम कन्या पलावयन क्वारी नाम लोक क्षेत्र मधुपागतः. भैमी नाम ही महाभाग असलेली नारदाला सांगतात, नारदा मी अनेक शस्त्र हाती घेतलेत, अनेक बाण घेतलेत. आणि ज्या वेळेला त्रिपुरासुर नावाचा जो दैत्य होता, त्या त्रिपुरासुर दैत्याला मी मारलं. त्याला मारल्यामुळे काय झालं, मी श्रम झाला. आणि श्रम झाल्याचा परिणाम असा होतो झाला की त्या त्रिपुरासुराला मारल्यानंतर माझ्या अंगाला घाम आला. आणि घाम आल्यामुळे मी काय झालं, त्या घामाला पुसलं. आपल्याला पुसायचं असलं तर आपण काय करतो, पुसतोच ना. मी घामाला पुसलं आणि त्या घामाला पुसल्याचा परिणाम असा झाला, त्या घामाचा थेंब जमिनीवर पडला आणि त्या पाण्याच्या थेंबापासून, त्या घामाच्या थेंबापासून नदीची निर्मिती झाली. त्यालाच खऱ्या अर्थाने भीमा नदी असं म्हणतात. अशा पद्धतीची जी नदी आहेत त्या त्रिपुरासुराचा एक उपकारच आहेत, नाही का. जेने पिडिले तिन्ही लोक त्यासी वदावया पावलो देख, ओढोनी काढोनी त्र्यंबक श्रीहरी सखा स्मरिला. घात करुनी त्रिपुरा वधियले तिन्ही असुरा, त्याची तीर्थ भिवरा सचराचरा तारक. त्या घात करुनी त्रिपुरासुराचा वध केला आणि त्याचा वध केल्यानंतर जे आपल्याला मिळालं ती भीमा नदी आहे. भगवान स्वतः सांगतात की मी भीमा नदीचा स्वतः स्वीकार करतो, मी तिला सांभाळतो. अहम म्हणजे तीन देवता आहेत ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश. हे तिन्ही देवता जे आहेत, ह्या तिन्ही देवता प्रत्येक नदीला धारण केलेले आहेत. प्रत्येक नदीला धारण केलेले आहेत. अहम ब्रह्माश्च विष्णूश्च त्रये सुरेश्वरः सह्यप्राद प्रसूताना नदीनां भीमानिना. मी त्या नदीचा स्वीकार करतो. कोणत्या कोणत्या नदीचा स्वीकार करतात? विष्णू कृष्णा तथा ब्रह्मा गौतमी पाप नाशिनी. अहं भौमि पुण्य जला मधीतिष्ठा महेवयम्. भगवान विष्णू हे माता कृष्ण नदीचा त्या ठिकाणी स्वीकार करतात. कृष्ण नदी जे आपण श्रीशैलमला गेलो होतो किंवा इथून सांगली जिल्ह्यातून जी जाते, कृष्णा नदीचा स्वीकार करतात. भगवान ब्रह्मा गौतमी कोणती गौतमी नदी आहे माहिती आहे का? गौतमी नदी अपभ्रंशित शब्द आहे. अपभ्रंशित नाही, त्याचं मूळ नाव ते आहे. पण गौतमी नदी महाराष्ट्रातच आहे, जिला गोदावरी म्हणतात. गौतमी नदीचा स्वीकार भगवान ब्रह्मा करतात आणि महादेव सांगतात मी भीमा नदीचा त्या ठिकाणी अहंकार धरतो. हे तिन्ही देव त्या ठिकाणी त्याचा अभिमान धरतात. खरं सांगा, त्याचा अभिमान कोण्या गोष्टीचा करणं चांगलं आहे काय? आपण तर कथेतून सांगतो की माणसाने अभिमान करू नये, अहंकार करू नये. मग तरी सुद्धा जर इथं हे अभिमान धरतात, त्याचं मागचं कारण काय? कोण्या गोष्टीचा अभिमान धरावा आणि कोण्या गोष्टीचा नाही याचा विचार असला पाहिजे.
एका ठिकाणी तुकोबारायचं काही प्रमाण आहेत बहुतेक, याचा धरीन अभिमान, मी त्या गोष्टीचा अभिमान धरेल कुठला, ज्यामध्ये माझं शरीर हे सत्संगामध्ये जाते, या गोष्टीचा अहंकार करायला हरकत नाही, की अभिमान बरं का. आणि तो अभिमान अहंकार अंतःकरणात असला पाहिजे की माझ्या मायबापाची कुठली तरी पुण्याई आहे की मला अशा पद्धतीने या भगवंताचा सत्संग मिळतोय. भगवान स्वतः सांगतात की मी या ठिकाणी यांचा अभिमान धरतो. या जगतामध्ये भारतवर्षामध्ये अनेक मोठ्या नद्या आहेत ज्याला तीर्थ म्हटले गेलेत, महानदी म्हटले गेले आहेत. त्या महानदीचा जर उल्लेख केलात ना तर त्या 14 आहेत, 14 नदी आहेत. आणि या सगळ्या 14 नदीचा जर विचार केलात ना, ज्यामध्ये चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोता, कृष्णमाला, वैहायसी, कावेरी, वैनी, पयस्विनी, शर्करावर्ता, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमारथी आणि गोदावरी. आता हे सगळेचे सगळे तीर्थ 14 तीर्थ आहेत. पण हे 14 ही तीर्थ एका भीमरथी याच्या श्रेष्ठ का आहे? मी मगाशी उत्तर दिलं. प्रतिदिनी माध्यानी सकळ तीर्थे तिये स्थानी भीवरे सुस्नान होनी विठ्ठल चरणी लागती. सगळेचे सगळे हे तीर्थ भीमरथीवर येतात, स्नान करतात आणि पुनीत होऊन विठ्ठलाच्या पायावर पडतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. हे सगळेचे सगळे भीमा नदीमध्ये पाप फेडायला तीर्थ येतात. मग मला एक सांगा, तीर्थाचं जर समजा तुम्ही स्नान केल्याने तीर्थाचं नाव पाप नाही होत असेल, त्या माता चंद्रभागेमध्ये भीमरथीमध्ये आपण जर स्नान केलं तर काय होऊ शकतं? खरं सांगू, त्या भीमरथीचं वर्णन एवढं केलेलं आहे, क्षीरसिंधू सम भीवराती वाहे, स्नान करिता जाहे महत्पाप. क्षीर